स्वामी समर्थ। आई हा शब्द ऐकण्यासाठी ती स्त्री तब्बल 15 वर्ष आसुसली होती। देवा, माझ्या पदरात मातृत्वाचं सुख कधी टाकणार? असं म्हणतात की जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा सद्गुरूंचं दार उघडतं। त्यांच्या कृपेने अनेकांच्या जीवनात बदल घडला आहे। हे प्रसाद म्हणून घ्या, चिंता करू नका, योग्य वेळी तुमच्या घरी आनंद नक्कीच येईल। ज्या घरात वर्षानुवर्ष शांतता होती तिथे आता बाळाच्या रडण्याचा आवाज घुमत होता। स्वामी हसले, बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, आता समाधान झालं ना? हा केवळ पुत्र नाही तर गुरु कृपेचा प्रसाद आहे। श्री स्वामी समर्थ। आई हा शब्द ऐकण्यासाठी ती स्त्री तब्बल 15 वर्ष आसुसली होती। दरवर्षी गुढीपाडवा यायचा, दिवाळी यायची, घरात सण उत्सव व्हायचे, पण तिच्या आयुष्यातील एक कोपरा कायमच रिकामा राहायचा। शेजारच्या घरातील मुलांचे हसणे, अंगणात खेळणारी लेकरं, त्यांच्या बोबड्या बोलांचा गोड आवाज, हे सगळं पाहिलं की तिचं मन भरून यायचं। रात्री सर्वजण झोपल्यानंतर देवासमोर बसायची आणि एकच प्रश्न विचारायची, देवा, माझ्या पदरात मातृत्वाचं सुख कधी टाकणार? असं म्हणतात की जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा सद्गुरूंचं दार उघडतं। आणि अशा एका निराशेच्या क्षणी त्या दाम्पत्याच्या कानावर एक नाव पडलं, श्री स्वामी समर्थ। हे नाव त्यांच्या आयुष्याला असं वळण देणारं होतं ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती। त्या काळी एका गावात एक दाम्पत्य राहत होते। त्यांच्याकडे धन, मान सन्मान, घरदार सर्व काही होते, पण एक दुःख त्यांना सतत चालत होते। लग्नाला अनेक वर्ष झाली होती तरी त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती। सुरुवातीला त्यांनी वाट पाहिली, नंतर वैद्याकडे गेले, देवदेवतांना नवस बोलले, तीर्थयात्रा केल्या, व्रत उपवास केले, पण वर्षामागून वर्ष जात होती आणि त्यांच्या घरात पाळणा काही हलत नव्हता। मग हळूहळू नातेवाईकांचे टोमणे सुरू झाले, समाजात कुजबूज होऊ लागली। सण समारंभात इतरांच्या मुलांना खेळताना पाहून त्या स्त्रीचे डोळे भरून येत। रात्री अनेकदा ती देवासमोर बसून रडत असे। एके दिवशी त्यांच्या घरी आलेल्या एका प्रवाशाने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी सांगितले। तो म्हणाला, स्वामी समर्थांकडे जा, ते अंतर्ज्ञानी आहेत, त्यांच्या कृपेने अनेकांच्या जीवनात बदल घडला आहे। ही गोष्ट ऐकून दाम्पत्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला। काही दिवसांनी ते दोघे अक्कलकोटला पोहोचले। त्या दिवशी श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते। भक्तांची मोठी गर्दी होती। दाम्पत्य दूर उभे राहून दर्शन घेत होते। त्यांना स्वामींची बोलण्याचीही संधी मिळेल की नाही याची खात्री नव्हती, पण अचानक स्वामींची नजर त्यांच्यावर पडली। स्वामी मोठ्याने म्हणाले, काय रे, इतकं दुःख घेऊन का आलात? हे शब्द ऐकताच दाम्पत्य आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी अजून आपली व्यथा सांगितलीच नव्हती। ते स्वामींच्या चरणी जाऊन बसले। स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ती म्हणाली, महाराज, आमच्या संसारात एक उणीव आहे, आम्हाला अपत्य नाही। काही क्षण शांतता पसरली। उपस्थित भक्तही त्यांचे बोलणे ऐकत होते। स्वामींनी जवळ ठेवलेले एक फळ उचलले, ते त्या स्त्रीच्या हातात देत म्हणाले, हे प्रसाद म्हणून घ्या, चिंता करू नका, योग्य वेळी तुमच्या घरी आनंद नक्कीच येईल। स्वामींचे शब्द ऐकून त्यांच्या मनात एक आशा निर्माण झाली। ते नमस्कार करून घरी परतले। दिवस गेले, महिने गेले, पण त्यांनी स्वामींच्या शब्दांवरचा विश्वास ढळू दिला नव्हता। दररोज स्वामींचे नामस्मरण सुरूच ठेवले आणि मग एक दिवस तो आनंदाचा क्षण आला। त्या स्त्रीला मातृत्वाची चाहूल लागली। घरात आनंदाचे वातावरण पसरले। 9 महिन्यांनंतर त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला। ज्या घरात वर्षानुवर्ष शांतता होती तिथे आता बाळाच्या रडण्याचा आवाज घुमत होता। दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। काही महिन्यांनी ते बाळाला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आले। स्वामी त्यावेळी भक्तांमध्ये बसले होते। दाम्पत्याने बाळ स्वामींच्या चरणी ठेवले। स्वामी हसले, बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, आता समाधान झालं ना? हे शब्द ऐकताच त्या दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्यांना जाणवत होते की हा केवळ पुत्र नाही तर गुरु कृपेचा प्रसाद आहे। मित्रांनो, या कथेचा संदेश केवळ पुत्र प्राप्तीचा नाही। ही कथा सांगते की श्रद्धा म्हणजे तात्काळ चमत्काराची अपेक्षा नव्हे, श्रद्धा म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत विश्वास टिकवून ठेवण्याची ताकद। स्वामी समर्थांच्या लीलांमध्ये अनेकदा एक गोष्ट दिसते, ते भक्ताला फक्त हवे ते देत नाहीत तर योग्य वेळी योग्य ते देतात। आणि म्हणूनच आजही लाखो भक्त एकच विश्वास मनात ठेवतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणखी अशा चमत्कारिक
प्रेरणादायी आणि भक्तिमय लीला ऐकायला व पाहायला आवडत असतील तर VRS मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.